किंवा मग ऑफिसचे काही कागद चालत नसतो. तर खरं तर हे सर्कल आहे, एक विशेष सर्कल आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी उठा वाटत नाही का, तर तुम्ही रात्री लवकर झोपत नाही, आणि रात्री लवकर झोपत नाही म्हणून तुम्हाला सकाळी उठा वाटत नाही. तर हे कुठंतरी जर ब्रेक केलं तर मला असं वाटतं ते साहेबांनी सांगितलं, पाटील साहेबांनी, तर ते असं कोणतरी येऊन सांगण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे कळलंही पाहिजे आणि वळलंही पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. त्या निमित्तानं एक आरोग्य खूप महत्वाचं आहे. आता आपण कोरोना काळात पाहिलं की सगळ्या गोष्टी कशा आपल्याला निरर्थक वाटत होत्या. त्या सर्व गोष्टी आपल्याला निरर्थक का वाटत होत्या? कारण सर्वांना असं वाटत होतं की आपल्याला कोरोना होईल, आपलं काहीतरी होईल, असं आहे की नाही. तर हे कशामुळं झालं की आपण आरोग्यामधून सगळे कॉन्शियस आहे, कारण आपण नाही तर जग नाही, असा एक दृष्टिकोन. त्याच्यामुळे आपण आपला विचार करण्याच्या दृष्टीने निसर्गोपचार चांगली गोष्ट आहे. आणि आरोग्यासाठी इव्हन ॲलोपॅथी पण काय म्हणते, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असं ॲलोपॅथिक देखील म्हणते. म्हणजे एखादा रोग झालाच नाही पाहिजे. तर त्यामुळे त्या दृष्टीने देखील आपण सर्वांनी विचार करावा. महसूलचे अधिकारी कर्मचारी खूप ताणात असतात, सतत ताणात असतात. त्यांच्यामुळे कुठलं करायचा, मान्य जिल्हाधिकारी सरांची विषय लागली. त्यामुळे मी सरांना विनंती केली की मी लेफ्ट होतो, म्हटलं आपण सगळेजण आलेले आहात. तेव्हा मी विसी मधनं बाहेर पडलो आणि कार्यक्रम सुरू केला. तरी पण सरांची विषय चालूच होती. तर या पद्धतीने एकाच वेळेस मल्टीटास्किंग करायला लागते, 2-2, 3-3, 4-4 कामं एकाच वेळेस करावं लागतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर ताणतणाव असतात. पण ताणतणावासाठी जे सगळ्या गोष्टी ज्या असतात, निसर्गोपचार म्हणा किंवा योग म्हणा, प्राणायाम म्हणा, सकाळी उठणे म्हणा, सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खरं तर ग्रामीण विभागातले जे नागरिक आहेत मागे बसलेले, ते या बाबतीत भाग्यवान आहे. त्यांना याचा ताण नाही आहे. आता जे मागे बघा, त्यांची प्रकृती पण स्लिम आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांपेक्षा इथे पुढे बसलेला, म्हणजे खरं तर याला काय म्हणायचं, आता मागे जी बसलेली जी काही मंडळी आहेत, ते लाभार्थी म्हणून आलेले आहेत, त्यांचं वजन आणि आपलं वजन जर विचार केला तर खूप फरक आहे गोष्टीमध्ये. त्यांना नॅचरली काही गोष्टीमध्ये त्याचं म्हणजे बेनिफिट आहे असं म्हणणं आहे. तर या गोष्टी देखील आपण याचा निश्चितपणे विचार करावा. या निमित्ताने हा देखील एक संकल्प सोडूया. तुम्ही जरी महसूल प्रशासनामध्ये नाही समजा एनजीओ, तरी देखील आमच्या महसूल सप्ताहाच्या निमित्तानं तुमच्यामध्ये काही जर बदल वाटत असतील तुम्हाला करायचे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तर ते बदल आपण 7 तारखेपासून सुरू करावा असं देखील एक आवाहन या निमित्ताने करतो. आणि पुढच्या महसूल सप्ताहामध्ये जर आपण आलात तर त्यावेळेस तुम्ही आपण आवर्जून सांगू शकाल की बाबा मी त्या दिवसापासून सकाळी उठणं सुरू केलेलं आहे किंवा मी सकाळी या पद्धतीने माझी दिनचर्या बदलली आहे. तर निश्चितपणे या गोष्टीचा आनंद आपल्या सर्वांना होईल. पुन्हा एकदा आपण सर्वजण आला, अधिकारी कर्मचारी तर त्यांचे कर्तव्याचा भाग आहे, परंतु आपला हा कर्तव्याचा भाग नसताना देखील आमच्या एका छोटेखानी फोनवर म्हणा किंवा शॉर्ट नोटीसवर आपण आलात आणि आम्हाला